वैजापूर तालुक्यातील भोगाव येथील काय नाव तुमचं? ज्ञानेश्वर जगताप. अशोक ज्ञानेश्वर जगताप यांचा हा बंगला आहे. ही त्यांची बागायती शेती आहे. हा समोर त्यांच्या भावाचा बंगला आहे. किती आली शेती तुमची इथं? 12 एकर आली का? पूर्ण एकच जागेवर. भुईमुग, ऊस आणि तिकडे काय लावलं आता? डाळिंबाची बाग लागली नवीन आता. डाळिंबाचा बाग. हे मंदिर पण कशाचं मंदिर आहे? विठ्ठल मंदिर आहे, तिकडून महादेव मंदिर आहे. विठ्ठल मंदिर, महादेव मंदिर. काय सप्ताह बिप्ताह काही होतो का? होत राहतो 8 दिवस आता झाला समान. असं का? तर हे तसे आमचे बालपणीचे मित्र. योगायोग मी आज वैजापूरला आलो आणि त्यांची भेटगाठ झाली. त्यांनी माझे व्हिडिओ बघितले होते. त्यांचा मुलगा पण इंजिनियर आहे. आणि कोणता? सॉफ्टवेअर इंजिनियर मुलगा आहे. आणि 10 वर्ष आनंद दिला होता. पक्वाद वाजतो, कीर्तन करतो. आता इंजिनियर आहे आणि धार्मिक कुटुंब आहे. 2 मुलं आहेत त्यांना. दोन्ही मुलाच्या हिशोबाने असं त्यांनी व्यवस्थित दुसरा मजला इकडं अशी सगळी सोय केलेली आहे मस्त अशी. प्रत्येक मुलाच्या घरी जाऊ, त्यांचं घर दार फॅमिली बघून अनुभव स्थळ देण्याचं मी काम करतो. तर आज त्यांचं हे घर बघण्यासाठी आलो आहे. त्यांची अशी बैठक रूम आहे. असा बंगला आहे. इथं विठ्ठल रुक्माई मंदिर. हा त्यांचा शेतात येण्यासाठी रोड. वैजापूर तालुक्यातील भोगूरच ना? बागगावचे हे बालपणीचे हे माझे मित्र अशोक ज्ञानेश्वर जगताप. असं हे त्यांचं घर आहे. आपण आता त्यांची थोडक्यात माहिती घेऊ. तर मला मुलाची जन्मतारीख सांगा. 30/8/2001. 2001चा जन्म आहे. शिक्षणाला डिग्री केली त्याने मेकॅनिक इंजिनिअरिंग. नंतर कोडिंग कोर्स करून IT कंपनीमध्ये लागला होता कॉलेज तर्फे. नंतर मग गुजरातला 2-3 महिने पाठवलं. नंतर मग तिथं पुण्यातच सिलेक्ट झाला. आता एक्सपिरियन्स संपला. आता कंपनी बदलायचं चालू विचार त्याला. किंवा हे पगार वाढ होती ना, आता मार्च संपलं नाही. 7 लाख पॅकेज. अजून पगार वाढला 8-9 लाख पॅकेज होऊन नाही त्याला. शेती किती टोटल तुमची? शेती 12 एकर. 12 एकर. 2 मुलं, मुलगी नाही? बरं. तुम्हाला म्हणजे कशी मुलगी पाहिजे? संस्कारी मुलगी, धार्मिक कुटुंबातली, जीव लावणारी पाहिजे. हीच मुलगी आमच्या. म्हणजे म्हातारपणाला जीव लावणारी पाहिजे आणि समजून घेणारी पाहिजे. हे धार्मिक कुटुंबातील मुलगा आहे आणि मुलाचे वडील आणि मी शिव येथे शंकर स्वामीच्या मंदिरात आम्ही पकवाद भजन शिकण्यासाठी आम्ही मला वाटतं 94-93 ला असं ना आपण
हां 92-93ला तिथं होतं, कारण 94 तर माझं लग्न झालं. तर असं बालपणीचे मित्र आहे, त्यांनी माझ्या यूट्यूबचे व्हिडिओ बघितले, त्यांना माझं काम चांगलं वाटलं आणि मित्र असले म्हणून त्यांना पहिलंच माहिती माझं काम कसं आहे, म्हणून त्यांनी आज मला घ्यायला आले. आज त्यांच्या घरी आलो, घरदार शेती बघितली, सगळं चांगलं आहे. त्यांना नोकरी करणारी असली तरी चालेल, नोकरी करणारी नसली तरी चालेल, फक्त कसं परिवाराला धरून चालणारी पाहिजे. त्यांना मुलगी नाही, मुलीचं प्रेम देणारी सून त्यांना पाहिजे. तर असं जर कोणी असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. माझा संपर्क नंबर आहे 9403 41 40 87. आता ते धार्मिक आहे, साहजिक अपेक्षा आहे तर समोरची बी कुटुंब धार्मिक असावं. भलं समोरचं कुटुंब जर नसेल तर कमीत कमी मुलगी तरी धार्मिक असावी, खाणारी नसावी. बाकी पूर्ण घराणं माळकरी. हां त्यांचं पूर्ण घराणं माळकरी आहे, त्यांना माळकरीच कुटुंब पाहिजे.